प्रस्तुत करता MIDC, बँकिंग पार्टनर SBI, ज्वेलरी पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स, हाऊसिंग फायनान्स पार्टनर LIC, हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, स्पेशल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, मल्टीस्टेट, सुधन गोल्ड लोन, सुधन फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड, गजानन इंजिनिअरिंग वर्क्स, डॉक्टर चाटे होमिओपॅथी. इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन महाराष्ट्र एक पाऊल पुढे. खरं तर महाराष्ट्राचं औद्योगिकरण जसजसं वाढायला लागलं, जसजशी उद्योजकता वाढायला लागली, तशा वेगवेगळ्या संस्था महाराष्ट्र सरकारसाठी काम करू लागल्या आणि त्याचप्रमाणे नवीन उद्योजकांना वेगळा प्लॅटफॉर्म आणि सहज सुलभता त्यांच्या उद्योगामध्ये कशी येईल यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. आणि अशाच काही संस्थांचे सध्या जे आपल्यापर्यंत गेस्ट आलेले आहेत, आपण त्यांचं सध्या स्वागत करूया आजच्या या मंचावर. आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत आजच्या उद्योग संमेलनात पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे सर. सर, स्वागत तुमचं. डिक्की म्हणजेच दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक आहेत सर आणि त्यांना पद्मश्री मिळालेला आहे. त्यामुळे हा आपला एक खूप मोठा ऑनर आहे की असे गेस्ट आज आपल्याला या व्यासपीठावर मिळतात. त्याचबरोबर डॉक्टर चंद्रकांत साळुंखे आपल्याबरोबर आहेत. सर, नमस्कार. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन स्मॉल अँड मीडियम बिझनेस SMB चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक आणि अध्यक्ष, महाराष्ट्रातल्या लघु आणि मध्यम उद्योग आणि त्याच्या वाढीसाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी ते प्रयत्न करतात. सरांचं सुद्धा खूप मोलाचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर ललित गांधी सर. खरं तर गांधी सरांना आपण अनेकदा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर झी24 तासच्या पाहिलेलं आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲग्रिकल्चरचे ते प्रमुख आहेत आणि भारतातला आघाडीच्या चेंबरपैकी एक आहे. ललित सर, नमस्कार, स्वागत तुमचं. त्याचबरोबर संजय यादवराव सर आपल्याबरोबर आहेत, कोकण भूमी प्रतिष्ठानचे चेअरमन. मी सुरुवात करते आहे ती चंद्रकांत साळुंखे सरांकडून. सर, सध्या बऱ्याच SMEs वाढत आहेत, लघु मध्यम उद्योग वाढत आहेत, मात्र व्यवसायासाठी अनुकूल वातावरण आहे का? वस्तुस्थिती नेमकी काय आहे, आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र एक मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणून उदयास आलं आहे आणि या माध्यमातून जे गुंतवणूक येते किंवा जे नवे उद्योग येत आहेत त्या माध्यमातून जे आमचे लघु व मध्यम उद्योजक आहेत महाराष्ट्रात किंवा जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांना याचा कितपत फायदा होणार आहे हा एक मोठा प्रश्न आहे. कारण दावोसमध्ये 16 लाख करोडचं आपण एक सर्वसाधारणपणे इन्व्हेस्टमेंट आणलं आहे. यासाठी माझी एक सूचना गव्हर्नमेंटला अशी असेल, दर महिन्याला चीफ मिनिस्टरने प्रत्येक MOU जो साईन केला आहे त्या MOUचा रिव्ह्यू घेतला पाहिजे आणि त्या कंपनीने खरोखर कितपत तयारी केलेली आहे की जिथे इन्व्हेस्टमेंट करणार आहे तिथे ती जागा ताब्यात घेतली का किंवा ते त्या भागामध्ये त्यांनी डेव्हलपमेंट सुरू केलं की नाही, तरच ह्या 16 लाख करोडचं मला वाटतं कुठेतरी प्रत्यक्षात स्वरूपात येईल. आणि दुसरा महत्त्वाचा गोष्ट आहे, 15 लाख एम्प्लॉयमेंट केल्याबद्दल सरकारचं प्रथम अभिनंदन, पण या 16 लाख एम्प्लॉयमेंटबरोबर लघु व मध्यम उद्योजक किती वाढणार आहेत हा मोठा प्रश्न आहे. जर समजा एखाद्या ग्रामीण भागामध्ये एखादा उद्योग येतो तर एक प्रश्न असतो की तिथे त्याला संबंधित असणारे लघु व मध्यम उद्योजक किती निर्माण होत आहेत. अशी अट महाराष्ट्र सरकारने प्रत्येक उद्योगाला लावली पाहिजे की स्थानिक उद्योजक वाढवण्यासाठी तिथल्या स्थानिक उद्योजकांना सप्लाय चेनमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे. नाहीतर काय होतं, बऱ्याच कंपन्या ज्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज म्हणा इंजिनिअरिंगच्या येतात त्या त्यांच्या कंट्रीतनं 90% माल आणतात आणि ते असेंब्ली करतात. हा उद्देश न झाला पाहिजे. दुसरं असं आहे की लघु व मध्यम उद्योजकांचे अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्र सरकार त्याकडे जातीने लक्ष घालत नाही. लघु व मध्यम उद्योजकांचं एक विभाग आहे, त्या विभागाचा सेपरेट सेक्रेटरी असावा म्हणून मागणी माझी बरेच वर्षापासून आहे, ती झाली नाही. सर्वसाधारणपणे मैत्री या प्लॅटफॉर्मवरून कुठलेही प्रश्न जास्त सोडवले जात नाहीत. त्याचप्रमाणे लघु व मध्यम उद्योगांचे बरेच अशा अडचणी आहेत की NPA झालेल्या कंपन्या आहेत. आज 55 लाख एंटरप्राइजेस रजिस्टर आहेत महाराष्ट्रात, त्यातले किती रिवाईव्ह झाले आहेत. हा खरं महाराष्ट्र सरकारने हा पुढाकार घेऊन ते रिवाईव्ह करण्याची गरज आहे. तर आपल्या औद्योगिक महाराष्ट्राचं औद्योगिकरण आणि उद्योगीकरण झाल्याचं साम्य होईल. ललित गांधी सर, मला आपल्याकडे यायचं. महाराष्ट्र हे जे आपल्या राज्याला नाव आहे हे आपल्या चेंबरमध्ये त्यावेळी झालं होतं यशवंतराव चव्हाणांनी. ही सगळी जी स्टोरी आहे महाराष्ट्राची, मला वाटते उपस्थितांना आपण सांगणं खूप गरजेचं आहे. झी24 तासच्या प्रेक्षकांनी ही ऐकलीच पाहिजे. या राज्याच्या औद्योगिकरणाचा पाया रचण्याचं काम या महाराष्ट्र चेंबरनं केलेलं आहे. ज्या काळी ब्रिटिश रिजिममध्ये महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा भारतीयांनाच एकूणच ब्रिटिश लोक उद्योग आणि व्यापार करायला अडचणी आणत होते किंवा त्यांना परवानग्या देत नव्हते,
आणि अशावेळी आपल्या स्थानिक लोकांना व्यापार उद्योगात पुढं आणावं या भूमिकेतून त्यावेळेचे या देशातले सर्वात मोठे उद्योगपती ज्यांना म्हणता येईल किंवा दृष्टी उद्योगपती म्हणता येईल शेठ वालचंद हिराचंद यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन हे चेंबर काढायचं नक्की केलं. कारण चेंबर ऑफ कॉमर्स ही जागतिक संकल्पना आहे आणि जगातलं कुठलंही सरकार कुठल्याही चेंबर ऑफ कॉमर्सनं दिलेला प्रस्ताव ऑफ हँड रिजेक्ट करू शकत नाही. त्याला त्याच्यावर चर्चा करावी लागते, रिझनिंग द्यावं लागतं आणि मोस्ट ऑफ द केसमध्ये त्याला आमचं प्रपोजल स्वीकारावंही लागतं. आणि म्हणून त्यांनी त्यावेळी 1927 साली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची स्थापना केली. त्यावेळी त्यांचे मित्र आबासाहेब गरवारे, बाबासाहेब डहाणूकर, शंतनुराव किर्लोस्कर ह्या सगळ्या सवंगड्यांना सोबत घेऊन त्यांनी या चेंबरची स्थापना केली. आणि त्यावेळेचं या राज्याचं नाव बॉम्बे प्रेसिडेन्सी होतं आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीचं कार्यक्षेत्र कराचीपर्यंत होतं. या पूर्ण क्षेत्रामध्ये आणि विशेषतः आत्ताचा महाराष्ट्र हा त्यांनी फोकस योगायोगानं केला होता म्हणा. त्या पूर्ण एक एक जिल्ह्यापर्यंत जाऊन या मंडळींनी दौरे केले आणि तिथल्या स्थानिक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापार उद्योगात यावं यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं. त्यासाठी त्यांना लागणारी माहिती, मार्गदर्शन, भांडवल या सगळ्या गोष्टी कशा मिळतील याची माहिती दिली. आणि हे वर्षानुवर्ष हे करत करत या महाराष्ट्राचं औद्योगिकरण त्यांनी केलं. ते स्वतः एक विजनरी इंडस्ट्रियलिस्ट होते. या देशातली पहिली मोटर कार त्यांनी बनवली, प्रीमियर पद्मिनी. नॉट ओन्ली मोटर कार, या देशातला सर्वात मोठा साखर कारखाना त्यांनी उभारला वालचंद नगरमध्ये. आणि तो साखर कारखाना उभारताना 16,000 एकर जमीन खरेदी केली, 16,000 एकर जमीन लीजवर घेतली आणि तो कारखाना उभारला वालचंद नगरमध्ये. देशातली ती पहिली उद्योग नगरी होती. 1907 साली झालेली. 1908 साली जमशेदपूर झाली, ही दुसरी उद्योग नगरी. टाटांच्या बरोबरीनं त्यांनी काम केलं, घनश्यामदास बिर्लांच्या बरोबरीनं त्यांनी काम केलं, टाटांच्या 2 पिढ्याबरोबर काम केलं. आणि ह्या देशाच्या औद्योगिकरणाचा, नॉट ओन्ली इन महाराष्ट्र, देशाच्या औद्योगिकरणाचा पाया घालण्याचं मोठं काम वालचंद हिराचंद यांनी केलं. या देशात पहिल्यांदा ज्या काळात सायकल असणं हे सुद्धा लक्झरी मानली जायची, त्या काळात विमान बनवण्याचा कारखाना त्यांनी उभा केला. परंतु हे करत असताना, या महाराष्ट्र उभा करत असताना, परंतु संयुक्त महाराष्ट्राची टोटल मुवमेंट ही चेंबरच्या हेड ऑफिसमधून चालायची. आणि ज्यावेळी हे 2 राज्य करायचा निर्णय झाला त्यावेळी ते बैठकीला बसले. भारतीय बैठक होती आणि समोरच चेंबरचा तो बोर्ड होता, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स. आता या राज्याला नाव काय द्यायचं या विषयावर चर्चा सुरू असताना ते म्हटले हेच नाव सगळ्यात चांगलं आहे. हिंदीमध्ये का बोलले मला माहीत आहे, ते हिंदीमध्ये लिहिलेलं वाक्य आहे, राष्ट्र में बडा महाराष्ट्र. आपल्या राज्याला नाव द्यायचं महाराष्ट्र. त्यामुळे हे देशातलं एकमेव चेंबर आहे ज्या चेंबरच्या नावावरून राज्याचं नाव दिलं गेलं. आणि हा आयात निर्यातीच्या व्यापारामध्ये चेंबर अतिशय मोठी भूमिका या उद्योजकाच्या प्रोत्साहन देण्यासाठी करत असते. पुढच्या प्रश्नाकडे जाते आणि आपल्याबरोबर पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे सर आहेत. संस्थेचा उद्देश नेमका काय होता आपण एकदा सरांना विचारूया. सर, खरं तर एवढी मोठी MCCI सारखी संस्था होती, मात्र तरीसुद्धा तुम्हाला दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ही संस्था का उभारावीशी वाटली, त्याच्या मागे नेमकी काय मानसिकता होती? खरं म्हणजे जेव्हा आम्ही 2005 साली दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अशा नावाची संकल्पना मांडली आणि यातून अनुसूचित जाती जनजातीमधील जे तरुण आहेत त्या तरुणांना उद्योग क्षेत्राकडे कसं वळवता येईल यासाठीचा आम्ही प्रयत्न सुरू केला. खरं म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये हा प्रश्न मला विचारला जायचा, तेव्हापासून तो आजपर्यंतही. जसं आपल्या समाजामध्ये विविध समाज घटकाच्याही चेंबर्स आहेत, की जीतो नावाचा चेंबर आहे, जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, ट्रेड ऑर्गनायझेशन, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे चेंबर आहेत जेणेकरून ते कम्युनिटी स्पेसिफिक बनतात. आता विशेषतः या कम्युनिटीमध्ये जो दलित डिस्कोर्स जो आहे, जो विचार विश्व जे आहे, त्या डिस्कोर्समध्ये ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्री हे कम्प्लीट अब्सेंट होतं. अच्छा, ओके. मग त्या डिस्कोर्समध्ये ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्रीला घेऊन यायचं असेल तर मग अशा प्रकारचं नाव हे आपणाला घेतलं पाहिजे जेणेकरून ते आयडेंटिफाय होईल. आणि म्हणून आपण ते नाव तशा प्रकारचं घेतलं आणि 2005ला सुरुवात झाली. आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण असं सगळेजण समजतो आणि या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आणि आंबेडकर यांचं इंडस्ट्री आणि ट्रेडकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो थोडासा आम्ही त्याच्यामधून घेतला. आता महात्मा फुले यांच्याबद्दल आपणाला त्यांचं बरंच साहित्य आणि त्यांचं सामाजिक काम याबद्दल माहिती आहे,
परंतु ते एक अतिशय चांगले कॉन्ट्रॅक्टर होते, सप्लायर होते. होय. आता ही जी गोष्ट आहे ती आपल्या लक्षात नाही येत नाही. महात्मा फुलेंचं ते जी एक कविता आहे की कवन आहे ते आपण सगळेजण म्हणतो, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली. पण त्याच्यामध्ये एक शेवटी आहे, वित्त विना शूद्र खचले. खरं आता हा वित्त जो आहे तो इतका महत्त्वाचा आहे, ज्याच्याकडे फारसं आपलं लक्ष गेलं नाही, त्याच्यावरती फार चर्चा झाली नाही, बाकी अंगाची चर्चा झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः एक निष्णात वकील होते. ही इज अ प्रोफेशनल, ही वॉज अ कॉर्पोरेट लॉयर. त्याचबरोबर इथे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ते ट्रेडिंग करायचे, शेअर्सचं ट्रेडिंग करायचे. अशा सगळ्या ज्या गोष्टी त्यांच्या त्या बाबी ज्या आहेत, प्लस ही वॉज अ इकॉनॉमिस्ट. हे काम जे आहे हे फारसं पुढे आलं नाही, ज्या गोष्टी आम्ही त्याच्यातून काही ड्रॉ केलं. आणि शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये अनेक प्रयोग केलेले आहेत. सर्व समाजाच्या बोर्डिंग्स बांधल्या शिक्षणासाठी. काही विशेष समुदाय जे होते, जे त्या व्यवसायामध्ये पारंगत होते, त्याला समोर आणण्यासाठी विशेषतः कोल्हापूर आणि अथनी या भागामध्ये तर तुम्ही बघितलं तर चर्मकार समाज बांधव अतिशय चांगल्या प्रकारच्या चप्पल बनवायच्या. तर मग ह्याला प्रमोट करायचं असेल तर काय करायचं, तर शाहू महाराजांनी त्यांना येणाऱ्या पाहुण्यांना राजभेट म्हणून कोल्हापुरी चप्पल द्यायला सुरुवात. त्याच्यावरून कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड, गंगाराम कांबळे नावाच्या माणसाला हॉटेल ओपन करून देणं आणि त्या हॉटेलमध्ये स्वतः आपल्या सहकाऱ्यासोबत जायचे चहा प्यायला. तर अशा प्रकारे जर तुम्ही ही जर बाजू बघितली, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये नाव घेतो त्यांचं या अंगाने जर आपण बघितलं तर तेही मोठं काम आहे. म्हणून मग या सगळ्या महापुरुषांच्या विचारातून आपण विचार घेतले आणि एक आर्थिक विकास झाला पाहिजे. जसं आत्ता चर्चा झाली की आपण मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये आहोत, आपण सगळ्या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये वावरतोय आणि या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये इतक्या मोठ्या संधी निर्माण झाल्या. पूर्वी आता पुण्यामध्ये टाटा मोटर्स आहे खूप वर्षापासून, बजाज ऑटो आहे आणि त्याला सप्लाय करणारे जे ॲटो ॲन्सलरी वगैरे बनवणारे सप्लायर्स जे आहेत तेच लोक होते, त्यांनाच त्या ऑर्डर मिळायच्या. पण जागतिकीकरणामुळे, नव्या आर्थिक धोरणामुळे नवे प्लेयर्स मार्केटमध्ये आले आणि नवे प्लेयर्स मार्केटमध्ये आल्यामुळे नव्या लोकांना संधी मिळाल्या. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही आत्ता SC ST उद्योजकांची आज देशामध्ये खूप मोठी संख्या याच्यामध्ये आहे मॅडम. आणि ह्याचं सगळं श्रेय जे आहे ह्या खुल्या आर्थिक धोरणाला जातं. करेक्ट. या खुल्या आर्थिक धोरणाने जातीच्या भिंती ज्या आहेत त्या खिळखिळ्या करण्याचं काम हे केलेलं आहे आणि याच्यावरचा आमचा रिसर्च आहे, स्टडी आहे. परंतु हे घेऊन आम्ही देशभर आज चेंबर उभा आहे. 15,000 उद्योजक सदस्य आहेत. प्रत्येक राज्यामध्ये 21 ऑफिसेस आहेत. भारत सरकार असेल किंवा राज्य सरकारनी एक चेंबर म्हणून रिकग्नाईज केलं आहे, भारत सरकारने केलं आहे, राज्य सरकारांनी केलेलं आहे. आणि एक कंप्लीट पॉलिसी सपोर्ट. पूर्वी जसं मी मगाशी म्हणालो तसं कुठल्याही राज्याच्या योजनेमध्ये किंवा नियोजनामध्ये SC ST उद्योजक हा विषयच नव्हता. परंतु आता तो विषय हा राज्य सरकारांच्या टेबलवरती आला आहे. देवेंद्र फडणवीसजी 2000 मागच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री असताना आणि अपूर्व चंद्रा तेव्हा इंडस्ट्री सेक्रेटरी होते, तर तेव्हा आम्ही एक महाराष्ट्रामध्ये एक पॉलिसी असावी असं आम्ही सजेस्ट केलं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पेशल पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ज, तर अशी पॉलिसी त्याच्यामधून निर्माण झाली. त्या पॉलिसीचा अनेक लोकांना फायदा झाला. त्यातूनच एक व्हेंचर कॅपिटल फंड महाराष्ट्रामध्ये तेव्हा सुरू झालं. त्याचे इथे बसलेले काही डिकीचे जे उद्योजक आहेत त्याचे बेनिफिशरी म्हणजे त्यांना फंड मिळालेला आहे असं. आणि भारत सरकार स्तरावरती तर कंप्लीट 3M इकोसिस्टम जी आम्ही म्हणतो ती पूर्ण भारत सरकार स्तरावरती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जवळून काम करण्याचं अजूनही आम्ही करतो आहोत त्यांच्या ऑफिसच्या सोबत. त्यामुळे एक पूर्ण पॉलिसी सपोर्ट म्हणजे मार्केट क्रिएट केलं. 4% SC ST उद्योजकांकडून खरेदी करण्याचं धोरण 2012ला आलं. 2015ला ते मॅन्डेटरी झालं. आज मितीला 1800 कोटी रुपयाची खरेदी भारत सरकारच्या PSUनी 10,000 SC ST PSUकडून SMEकडनं केलेली आहे. तर त्याचं एक पोर्टल बनवलेलं आहे. हा एक भाग.
दुसरा भारत सरकारचा व्हेंचर फंड आधी केला. आसिम नावाची एक स्कीम टेक स्टार्टअप्स निर्माण करण्यासाठी आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन मिशन 30 लाख रुपयाचं सीड फंडिंग ते केलं. एक नॅशनल SC/ST हब मिनिस्ट्री ऑफ MSME निर्माण केला. तर अशा प्रकारे मॅडम आपणाला सांगतो की पूर्वी अनुसूचित जातीचे विषय आहेत समाज कल्याण मंत्रालय, अनुसूचित जमातीचे विषय आहेत ट्रायबल अफेअर्स, परंतु आता मेन स्ट्रीम मिनिस्ट्री ज्या आहेत मिनिस्ट्री ऑफ MSME, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स या सगळ्या ह्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग पॉलिसी बनवणं त्या इम्प्लिमेंट करणं अशी एक कंप्लीट इकोसिस्टम बनवण्याचं काम हे डिक्कीनी केलेलं आहे. अगदी सर, खूप इंटरेस्टिंग गोष्ट खरं तर तुम्ही सांगितलीत की समाजातल्या तळागाळापर्यंत उद्योजकता पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि ते सगळं तुमची संस्था करते हे खूप महत्त्वाचं आहे. मी पुढे जाते. आपले पुढचे जे गेस्ट आहेत संजय यादवराव सर, चेअरमन आहेत कोकण भूमी प्रतिष्ठानचे, समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स. खरं तर सरांचा उद्देश खूप छान आहे. मघाशी आपल्याकडे मंत्री महोदय आले होते आणि कोकणामधल्या एकंदरीतच उद्योजकता कशी सुरू आहे त्यासाठी त्यांचे काय विजन आहे, काय प्लॅन आहे त्यांनी सांगितलं. मात्र संजय यादवराव सर, कोकणातल्या जमिनी विकू नका, विकसित करा, गावागावामध्ये उद्योग उभे राहावेत म्हणून संघटित लोकचळवळ चालवतात आणि हजारो तरुणांना त्यांनी तिथे प्रशिक्षण दिशादर्शन केलेलं आहे. यातून कोकणामध्ये शेकडो प्रकल्पांची निर्मिती झाली आहे आणि गेली 25 वर्ष त्यांची कोकणच्या समृद्धीची ही चळवळ सुरू आहे. आपण संजय यादवराव सरांकडे जाऊया. सर, खूप छान तुमचं काम चालू आहे कोकणामध्ये. खरं तर सरकार धोरणं आखतं, मात्र ग्राउंड लेवलला त्या धोरणांची अंमलबजावणी होणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यातून तिथल्या भूमिपुत्राला काहीतरी करता येणं खूप गरजेचं आहे. त्यातून 4 पैसे त्याच्या गाठीशी जमा होतील. तर काय नेमकं कोकणामध्ये पोटेन्शियल कितपत आहे, किती मोठं आव्हानं तुम्हाला दिसतात हे सगळं करताना? एक महत्त्वाचा 1 मिनिटात मुद्दा सांगून तुमच्या विषयाकडे वळतो. जी. गांधीसाहेब, महाराष्ट्र म्हटल्यानंतर, मराठी माणूस म्हटल्यानंतर नोकरी आणि आमचा कोकणी चाकरमानी ही जी मानसिकता आहे ज्याच्यामुळे मुंबईमध्ये मराठी माणूस हद्दपार झाला, फुटपाथवरून मराठी माणूस हद्दपार झाला, असं करता करता तो कोकणातूनही हद्दपार होईल अशा स्थितीपर्यंत तो आला. खरं तर मराठी, महाराष्ट्र, मराठा हा राष्ट्रीय शब्द आहे. एकाच राज्यामध्ये राष्ट्र आहे. संपूर्ण देश वाचवण्याचं काम मराठ्यांनी केलं. तंजावरपासून अटकपर्यंत, अफगाणिस्तानपर्यंत तलवारीच्या जोरावर हिंदवी साम्राज्य निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांनी केलं. मग महाराजांनी तलवारीच्या जोरावर देशात सुशासन आणलं आणि असं इतिहास महाराष्ट्राचा असताना आज महाराष्ट्र गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी या सगळ्यांचं कौतुक आपण करतो, पण त्याच्याही पेक्षा मोठा कौतुकाचा विषय महाराष्ट्र हा आहे ना. आज चेंबरचं आपण पहिली चेंबर आणि चेंबरच्या नावाने महाराष्ट्र हे राज्य बनणं. आणि म्हणून गांधीसाहेब, मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही लीड घ्या, आम्ही सगळे तुमच्याबरोबर काम करू. पण मराठी म्हटल्यानंतर ट्रेड युनियन याच्या पलीकडे आपला फारसा विचार गेला नाही. पण चेंबर जशी महाराष्ट्र चेंबर आहे असं काम करणारी अनेक तरुण मुलं गांधीसाहेब आत्ता काम करत आहेत आणि डिकीसारखे म्हणजे मिलिंद कांबळे मित्र आहेत सारखी दिग्गज मंडळी, चंद्रकांतजी साळुंखे आहेत, ह्या सगळ्या उद्योजकता चळवळ जी महाराष्ट्रात सुरू झाली आणि मला वाटते मराठी पोरांमध्ये प्रचंड क्षमता आहे. या सगळ्याला दिशा देण्याचं काम कुठेतरी व्हायला पाहिजे. वेगवेगळं होतं आहे, पण या सगळ्याचं सुसूत्रीकरण जर आपण केलं तर महाराष्ट्र ही मोठ्या उद्योगांचं सगळं कौतुक करतायत की मोठ्या इन्व्हेस्टमेंट, मोठ्या इंडस्ट्रीज आल्या पाहिजेत, त्यांना आपण जमिनी स्वस्तात देऊया, त्यांना आपण इलेक्ट्रिसिटी स्वस्तात देऊया, हे सगळं केलं पाहिजे. याला कुठेही विरोध नाही, कारण महाराष्ट्र लीडर आहे. पण हे सगळं जर होणार असेल तर मला सांगा ना की आज 25,000 पर्यटनाचे उद्योग कोकणामध्ये आहेत आणि साधारणपणे 5 लाख लोकांना कोकणामध्ये रोजगार देण्याचं काम हे फक्त पर्यटन करतं. पण रोजगार देणार म्हणूनच आपण बेनिफिट्स देतो ना इंडस्ट्रीजना. बरोबर. मग पर्यटनवाल्यांना कमर्शियल इलेक्ट्रिसिटी का लावली जाते? म्हणजे त्याला शनिवार रविवार पर्यटक येणार आणि त्याला 50,000 रुपयाचं इलेक्ट्रिसिटीचं बिल येणार. अशा, किंवा मला बीचवरती काही बांधायचं असेल
तर मला चेन्नईला परवानगी घ्यायला जावं लागतं. कोळंबी शेतीची इंडस्ट्री आंध्र प्रदेशची 50,000 कोटीची आहे, पण महाराष्ट्राने याच्याकडे कधी लक्षच दिलं नाही. कोळंबीची शेती करायची असेल तर परवानगी घ्यायला हैदराबादला जावं लागतं आणि त्यामुळे एकाही प्रोजेक्टला परवानगी नाही. असे अनेक छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत. आणि म्हणून गांधीसाहेब आम्ही असं ठरवलं आहे की बाकी इंडस्ट्रीजसाठी काम करताना महाराष्ट्राच्या कोकणातल्या ग्रामीण भागात, मग आमचा आंब्यातला उद्योजक असेल, शेतकरीसुद्धा उद्योजकच आहे, त्या ठिकाणी पर्यटनवाला असेल, त्या ठिकाणी मच्छीमारी करणारा, त्यांच्या अनेक समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी, त्याचं सुसूत्रित करण्यासाठी, तिथला पॉलिसी पॅरालायसिस घालवण्यासाठी कोणीतरी काम केलं पाहिजे. आणि यासाठी समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ही पहिली रुरल चेंबर आम्ही सुरू केली आहे. फक्त ग्रामीण भागातल्या उद्योजकांसाठी काम करणारी चेंबर. आणि या सगळ्या पॉलिसी मेकिंगमध्ये महाराष्ट्र चेंबरबरोबर काम करून आपल्याला याच पुढे कसं जाता येईल याचा आपण विचार करूया. क्या बात आहे. आणि सर, खरं तर तुम्ही आत्ता जो मुद्दा मांडलात ना सुसूत्रीकरणाचा, त्याचसाठी आमचा हा प्लॅटफॉर्म होता आणि त्याचसाठी आमचा हा प्रयत्न होता. तुम्ही नेहमीच अशा आव्हानात्मक गोष्टी ज्या सध्या फेस करतात त्या तुम्ही सरकारपुढे मांडता, मात्र ह्याच आमच्या प्लॅटफॉर्मवरून आपण आणखी प्रभावीपणे मांडूया. आणि हेच मी आश्वासित करते, ह्या आमच्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही चौघेजण आलात. खरं तर वेळेअभावी अगदी एक सूचना द्यायची होती. मराठी उद्योजकांना एकत्रित करणं, त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये देवाणघेवाण करणं, जी मीडिया हे करतच आहे, परंतु या माध्यमातून एक संघ जर कार्यक्रम चालू झाला तर मला वाटतं महाराष्ट्र अग्रेसर राहील. महाराष्ट्र हा देशामधला नंबर 1 आहे. GMDIC जे आहेत ते सक्षम करणं, त्या ठिकाणी डॅशबोर्ड क्रिएट करणं, जो मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांच्याकडे असेल डॅशबोर्ड, काय नवी इंडस्ट्री आली, काय जिल्ह्यातून एक्सपोर्ट झालं, कुठलं सिक युनिट झालं आहे, का झालं आहे, हे जोपर्यंत तत्परतेने उद्योगमंत्री असतील किंवा मुख्यमंत्र्यांच्याकडे डॅशबोर्ड क्रिएट करून पोचणार नाही, तोपर्यंत मॉनिटरिंग खालच्या लेवलचं होणार नाही असं मला वाटतं. धोरण बनवलं तर प्रत्यक्ष अंमलबजावणी होती का नाही यासाठी आम्ही सर्वजण, आता आज 4 जण तर आम्ही आहोतच, अजूनही आमच्या संघटनाच्या असतील, आम्ही एकत्रित या माध्यमातून तयार होऊन, या सरकार आता नवीन आलं आहे तर 5 वर्षासाठीच आम्हीही त्यांच्यावर एक प्रेशर ग्रुप क्रिएट करून सरकारकडून नक्की करू आणि जेच्या या उद्योग संमेलनाचं आउटकम चांगला निघेल अशी मला खात्री नक्कीच त्यामुळे वाटते. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही चौघे या सत्रामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनापासून. G24 तासचे धन्यवाद. प्रस्तुत करता MIDC, बँकिंग पार्टनर SBI, ज्वेलरी पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स, हाऊसिंग फायनान्स पार्टनर LIC, हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, स्पेशल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, मल्टीस्टेट, सुधन गोल्ड लोन, सुधन फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड, गजानन इंजिनिअरिंग वर्क्स, डॉक्टर चाटे होमिओपॅथी.